नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश, फाउंडर ऑफ badbudget.co.in. तर आत्तापर्यंत सगळ्यांनी आपापली ब्रँड स्टोरी, स्ट्रगल सगळ्यांनी आपल्यासोबत शेअर केलं आहे. पण मी आत्तापर्यंत असं काही केलं नाही. मी एक चुकी केली, की मी काही सोशल मीडिया हँडल न यूज करता माझं प्रॉडक्ट लॉन्च केलं. सो लोकांना त्याबद्दल काही आयडिया नाही, काही नाही आणि खूप सारे कामं पेंडिंग राहिलेत. खूप काही करायचं आहे. वेबसाईट मॅनेजमेंट राहिली, खूप काही आहे. मला बनवायचं आहे ब्लॉग आणि सांगायचं आहे माझी स्ट्रगलिंग स्टोरी तुमच्यापर्यंत. बघा, ट्राय करा. प्रॉडक्ट खूप छान आहे. तर तुम्हाला डेली डेली अपडेट्स, डेली माझे स्ट्रगल्स, डेलीच्या गोष्टी, परत माझं वर्क प्लेस. माझ्याकडे काही वर्क प्लेस नाही आहे. सो मी मोस्ट ऑफ द काम माझं रूममध्ये किंवा बाहेर कुठेतरी कॅफेमध्ये जाऊन करत असतो. आता तर कॅफेसाठी पण पैसे राहिले नाही आहेत. सो बघूया, एखादं कॉफीवर होत असेल तर कॅफेमध्ये बसून काम करायला काही हरकत नाही आहे. तर मी झालो रेडी आणि मी जात आहे कॅफेमध्ये, पुण्याच्या सगळ्यात चांगल्या, असं मला वाटतं. कारण की मी एकटाच केलो आहे आत्तापर्यंत आणि मित्रांसोबत. समजून घ्या. तुम्हाला वाटत असेल मी एवढा रेडी का झालोय? का भाई, स्ट्रगल आहे, एन्जॉय केला पाहिजे. लाईफ आहे, एन्जॉय करा, पैसे कमवा, सगळं करा. दिसतोय ना छान, एक नंबर, टकाटक. गॉगल पण छान, शर्ट पण छान, टी शर्ट पण छान. हां, टी शर्ट माझ्या ब्रँडचा आहे, बॅडबेजरचा. हे माझे जुने कपडे आणि चांगले मेन म्हणजे. तर चला जाऊया. चला पोचलो पार्किंगमध्ये. वेर इज माय बाईक, वेर इज माय बाईक. आलो, जरा बाईक जवळ आलोय, सापडली. चला. अरे माझी बाईक. चला जाऊया. तर मी आलो आहे पुण्याच्या बाहेर, म्हणजे पुण्यामध्येच, द इंजिनियर्स कॅफे. चिंत ओळखत असत, स्वामीनारायण मंदिराच्या समोर द इंजिनियर्स कॅफे. तर मला आज करायचं आहे डिलेवरी पार्टनर शोधायचं आहे. आणि तुम्ही सजेस्ट करा मला डिलेवरी पार्टनर शोधायला. वेबसाईट एडिट करायचे तर माझ्या एडिटरकडे आलो आहे. इथं माझा एडिटर भेटणार आहे, त्याचं नाव आहे योगेश राठोड, म्हणजे मी स्वतः. बघूया काय होतं आहे. गरज इथं खूप दिसत आहे मध्ये. निघालो आहे आता रूमवर, सक्सेसफुली 2.5 तास काम करून. तर हालत खराब झाली, ऊन पण बेकार आहे. चांगलं आहे आज पाऊस पडला नाही आहे. आत्ता केलं आहे मी वेबसाईटवर काम. काही प्रोडक्ट्स ॲड केलेत, काही डिस्क्रिप्शन्स ॲड केलेत, खूप साऱ्या गोष्टी केल्यात. तुम्हाला खूप काही सांगायचं आहे, पण एक सोबत तर सांगू शकत नाही. हळूहळू आपण सुरू करूया. आता जायचं आहे रूमवर जाऊन बघतो काय करायचं ते. वाजले 5. मला जायचं आहे हिंजवडीला मॅन्युफॅक्चरकडे. युनिटमध्ये काही सॅम्पल पिक्सेस बनवायला सांगितलेत लेडीज वेअर्सच्या, जे की लेडीज फॉर्मल्स आहेत. बघूया, बोलवलं आहे त्यांनी. दुपारी येऊन थोडंसं काम केलं, थोडंसं मध्ये ब्लॉगिंग. पहिला ब्लॉग आहे तर काही गोष्टी सुटतात माझ्याकडून, काही गोष्टी करायच्या, म्हणजे कोणत्या सूट करायला पाहिजे, कोणत्या नाही. तर बघूया, हळूहळू शिकेलच. आज मॅन्युफॅक्चरकडं जाऊन अवघड आहे यार. 25 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे आता, जस्ट 25 किलोमीटर्स. आणि तिथून वापस येऊन 25, म्हणजे टोटल 50 किलोमीटर. 2.5 तास वरून ट्रॅफिक. जे पुण्यातले त्यांना माहिती आहे, नवले ब्रिजची ट्रॅफिक.
पुणे मुंबई हायवेची ट्रॅफिक दे नो व्हेरी वेल. तर थोडंसं चाय पितो आणि निघतो माझ्या मंजिलीकडे. थँक्यू. चला जाऊया. वाजलेत रात्रीचे 6:30. मॅन्युफॅक्चरिंग युनिटला आलो मी. ही आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि हा माझा मित्र. मुताल चाललास? हो. तर सौरभ खूप काही केलंय सॅम्पलसाठी. तेव्हा इथपर्यंत पोहोचले. आता परत ट्रॅव्हल करून किती किलोमीटर जायचं आपल्याला? 40 किलोमीटर जायचं. किलोमीटर जायचं आता. हां. अरे येडा झालास का 40? मी पण 40 म्हणतोय. ते फेकायचं असतं, एवढं पण नसतं. किती? 25 किलोमीटर. 25 किलोमीटर जायचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिटला व्हिजिट केली. सॅम्पल जरा मुश्किल दिसतंय. बघूया काही चेंजेस होते. चेंजेस सांगितलेत. लवकरच सॅम्पल रेडी होऊन जाईल लेडीज वेअरसाठी. बाकीचं बघूया पुढच्या भागात. काय नाही बाकीचं पुढच्या भाग. गाडी तू चालवतो का मी चालू? तू चालू. गाडी मला चालवावं लागणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. खूप काम केलं आहे. जास्त सूट करता आलं नाही आहे. आणि काय जे राहिलेत ते काम ते रात्री करेल. आता इथून जाईल घरी घरी म्हणजे रूमवर सगळं आवरेल. त्यानंतर थोडंसं काम पेंडिंग आहे. ते पेंडिंग काम संपवेल आणि काम संपवल्यानंतर काय जेवण आणि ब्लॉग एडिटिंगला बसेल. तर थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.